व्हेरी गुड मॉर्निंग. आपण ऍडिशन रिएक्शन डिस्कस करत होतो आणि काल आपण असं पाहिलं होतं की ऍडिशन रिएक्शन ज्या आहेत त्या 3 प्रकारच्या असू शकतात. त्यामध्ये एक इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, दुसरी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आणि फ्री रेडिकल ऍडिशन रिएक्शन असू शकते. ओके, तर त्या 3 पैकी इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन आज आपल्याला इथे डिस्कस करायची आहे. ओके, तर इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन जी आहे ती जनरली तुमचे अल्किन्स आणि अल्काइन्स जे आहेत ते दाखवतात. ओके, आणि ही जी काय इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होईल ती 2 स्टेप मध्ये घडून येणार आहे. ओके, आता 2 स्टेप मध्ये कशी घडून येईल ती लक्षात घेण्यासाठी आपण याचं मेकॅनिझम जे आहे ते पाहणार आहोत आणि त्यावरून आपल्याला क्लिअर होईल की कशा प्रकारे 2 स्टेप या इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन मध्ये असतात. ओके, आता ही जी काही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होत असते या इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये जर सपोज तुम्ही अल्किन्स घेतला असेल किंवा अल्काइन्स घेतला असेल. ओके, या अल्किन्स आणि अल्काइन्स मध्ये जो तुम्ही रिएजंट, दुसरा रिएक्टंट ज्याला आपण रिएजंट म्हणू, जो रिएजंट तुम्ही ऍड कराल तो रिएजंट डिसोसिएट झाल्यावर, ओके, म्हणजे डिसोसिएट झाल्यावर म्हणजे सपोज इथे हा रिएजंट मी घेतलेला आहे की ज्या रिएजंट मध्ये इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल हे दोघं एकमेकांसोबत अटॅच आहेत. ओके, असा रिएजंट आपण जेव्हा अल्किन्स किंवा अल्काइन्स मध्ये ऍड करू तेव्हा त्या रिएजंटचं डिसोसिएशन व्हायला पाहिजे इलेक्ट्रोफाइल मध्ये. ओके, डिसोसिएशन व्हायला पाहिजे इलेक्ट्रोफाइल मध्ये अँड डिसोसिएशन व्हायला पाहिजे न्यूक्लियोफाइल मध्ये. ओके, अशा केस मध्ये तुमची इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन जी आहे ते होणार आहे. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून देतो, पण तत्पूर्वी थोडंसं हे लक्षात घ्या. अल्किन्स तुम्ही घेतलाय, या अल्किन्स मध्ये सपोज तुम्ही रिएजंट टाकलाय की जो रिएजंट डिसोसिएट झाल्यावर इलेक्ट्रोफाइल देईल आणि न्यूक्लियोफाइल देईल. ओके, तर असा जर रिएजंट तुम्ही याच्यामध्ये ऍड करत असाल तुमच्या अल्किन्स किंवा अल्काइन्स मध्ये तर तुमची इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन जी आहे ते होणार आहे. ओके, आता हा इलेक्ट्रोफाइल जर वीक इलेक्ट्रोफाइल तिथे असला तर आपल्याला कॅटलिस्ट म्हणून स्ट्रॉंग ऍसिड तिथे वापरायचा आहे. ओके, आणि तेव्हा कुठे जाऊन ऍडिशन रिएक्शन होईल. ओके, आता या हा जो काही रिएजंट तुम्ही याच्यामध्ये ऍड केला या रिएजंटचं डिसोसिएशन झाल्यावर तो कशा प्रकारे इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल देईल हे थोडंसं आपण लक्षात घेऊ अँड देन आपण पुढे जाऊ. सपोज मी इथे एक एक्झाम्पल घेतोय. सपोज मी हा घेतलाय तुमचा CH2 डबल बॉन्ड, काय घेतलं तुमचा CH2 घेतलाय. ओके, CH2 डबल बॉन्ड CH2 घेतला. ओके, आणखी थोडंसं एक दुसरं एक्झाम्पल घेतो. मी हा इथे तुमचा काय अनसिमेट्रिकल एक अल्किन घेतलाय. सपोज हा अल्किन घेतलाय. ओके, ठीक आहे, आणि या अल्किन्स मध्ये जर मी तुमचा HBr ऍड केला. ओके, काय केला? HBr ऍड केला. लक्षात घ्या, मी अल्किन्स घेतलाय आणि या अल्किन्स मध्ये असा रिएजंट ऍड केलेला आहे HBr की जो डिसोसिएट झाल्यावर ओके इलेक्ट्रोफाइल H पॉझिटिव्ह अँड न्यूक्लियोफाइल Br निगेटिव्ह देऊ शकतात. अँड दॅट्स वाय इथे जी काय रिएक्शन होईल ती तुमची इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन होणार आहे. ओके, आता इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन कशी होईल हे आपल्याला माहिती आहे की याच्यापैकी हा जो काही रिएजंट HBr आपण ऍड केलाय या HBr पैकी एक याचा जो आहे तो एका कार्बन कडे जाईल आणि Br जो आहे तो दुसऱ्या कार्बन कडे जाईल आणि सिम्पली इथला डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होऊन सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होऊन आपल्याला प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला तिथे भेटणार आहे. आता या ऍडिशन रिएक्शन होत असताना ओके जे अल्किन्स आणि अल्काइन्स तुमची ऍडिशन रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन दाखवत असतात हे अल्किन्स आणि अल्काइन्स 2 प्रकारचे असू शकतात. ओके, लक्षात घ्या. ओके, अल्किन्स जे आहेत ते सिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल अल्किन असे क्लासिफाय होत असतात. ओके, आता सिमेट्रिकल अल्किन आपण कशाला म्हणतो? ओके, सिमेट्रिकल अल्किन म्हणजे असे अल्किन्स की ज्या अल्किन्सचे 2 इक्वल भाग होऊ शकतात, 2 सारखे भाग त्यांचे होऊ शकतात जर त्यांना आपण अक्रॉस द डबल बॉन्ड फोल्ड केलं तर. ओके, किंवा अक्रॉस द डबल बॉन्ड जर त्यांना कापलं तर. लक्षात घ्या, CH2 डबल बॉन्ड CH2 हा एक असा अल्किन्स आहे. इथिन आपण ज्याला म्हणतो, या इथिनला जर अक्रॉस द डबल बॉन्ड मी कापलं तर याचे 2 सारखे भाग जे आहेत ते होऊ शकतात अँड दॅट्स वाय याला आपण सिमेट्रिकल अल्किन्स म्हणूया. ओके, आणखी एखादं सिमेट्रिकल अल्किनचं एक्झाम्पल इथे मी घेतोय. सपोज मी इथे CH3 घेतला, बॉन्ड CH घेतला, डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. ओके, तर हा मी ब्युटीन इथे घेतलेला आहे, ब्युटीन 2. ओके, या ब्युटीन 2 ला जर मी अक्रॉस द डबल बॉन्ड कापलं ओके तर याचे पण 2 सारखे भाग होतात, 2 इक्वल भाग होतात अँड दॅट्स वाय याला पण आपण सिमेट्रिकल अल्किन्स म्हणू शकतो. ओके, सोबतच एक अनसिमेट्रिकल अल्किन्स कशाला म्हणतो त्याचं पण एक्झाम्पल इथे मी तुम्हाला सांगतो. पहा, सपोज मी इथे CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड
CH2 ओके असा प्रोपीन जर घेतला आणि या प्रोपीनला जर अक्रॉस द डबल बॉन्ड इथे मी कट केलं ओके तर इथे याचे दोन इक्वल पार्ट होत नाहीत आणि दॅट्स वाय आपण याला अनसिमेट्रिकल अल्किन्स असं म्हणू शकतो ओके सोबतच मी आणखी एक एक्झाम्पल घेतो पहा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड ओके CH2 बॉन्ड CH3 ओके हा ही ब्युटीनच आहे ब्युटीन 1 याला आपण म्हणू ओके हा ब्युटीन 1 जर मी याला अक्रॉस द डबल बॉन्ड कट केलं किंवा फोल्ड केलं तर याचे पण दोन सारखे भाग होत आहेत आणि दॅट्स वाय याला पण आपण अनसिमेट्रिकल अल्किन्स जे आहे ते म्हणणार आहोत ओके आता अनसिमेट्रिकल अल्किन्स मी तुम्हाला का सांगत होतो किंवा सिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल अल्किन्सचं डिस्कशन आपलं का सुरू झालं ओके आम्ही ऍडिशन रिएक्शन पाहतोय आणि ऍडिशन रिएक्शन मध्ये आम्ही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन पाहतोय आणि ही इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन जी आहे ती अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये आणि अनसिमेट्रिकल अल्काइन्स मध्ये घडून येत असतं अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल ओके आणि आता आम्हाला मार्कोनिकॉफ रूल जो आहे तो डिस्कस करायचा आहे ओके आणि त्यासाठी मी तुम्हाला सिमेट्रिकल अल्किन्स आणि अनसिमेट्रिकल अल्किन्स या दोघांमधला फरक जो आहे तो लक्षात आणून दिला ओके आता हा मार्कोनिकॉफ रूल म्हणजे आमके रूल याला सिम्पली मी म्हणेल ओके हा आमके रूल काय आहे हे आपण डिस्कस करू इथे ओके आमके रूल समजून घेण्याचा आहे मार्कोनिकॉफ रूल जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे ओके आणि तो समजावून देण्यासाठी सुरुवातीला एक एक्झाम्पल इथे मी घेतोय ओके तुम्ही इथे प्रोपीन घेतोय ओके ज्याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन्स असं म्हणू ओके मी प्रोपीन घेतलाय ज्याला आपण अनसिमेट्रिकल अल्किन्स म्हणू ओके आणि या अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये म्हणजे प्रोपीन्स मध्ये आपण असा एक रिएजंट टाकू ओके HBr असा एक रिएजंट याच्यामध्ये टाकतोय ज्या की HBrचं म्हणजे रिएजंटचं जर स्प्लिटिंग केलं डिसोसिएशन केलं तर हा तुमचा H पॉझिटिव्ह आणि हा तुमचा Br निगेटिव्ह जो आहे तो भेटणार आहे ओके आपण आधीच पाहिलं होतं की ऍडिशन रिएक्शन अशा अल्किन्स आणि अल्काइन्स मध्ये होईल की ज्यामध्ये तुम्ही जो रिएजंट ऍड कराल तो रिएजंट जो आहे तो डिसोसिएट झाल्यावर ओके इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लियोफाइल देऊ शकत असला पाहिजे ओके तर मी इथे एक अनसिमेट्रिकल अल्किन्स घेतलाय आणि या अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये मी असा एक रिएजंट घेतलाय की जो रिएजंट डिसोसिएट झाल्यावर इलेक्ट्रोफाइल H पॉझिटिव्ह आणि न्यूक्लियोफाइल Br निगेटिव्ह देणार आहे ओके आणि म्हणून या रिएजंटला म्हणजे या HBr ला मी अनसिमेट्रिकल रिएजंट असंही म्हणू शकतो ओके मी याला अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणू शकतो ओके बिकॉज पहा लक्षात घ्या मी याला जर इथून मधून कट केलं ओके तर याचे पण दोन सारखे भाग होत नाहीत एका साईडला इलेक्ट्रोफाइल राहील आणि दुसऱ्या साईडला न्यूक्लियोफाइल राहील आणि म्हणून याला पण आपण काय म्हणू शकतो अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणू शकतो लक्षात घ्या मी एकीकडे अनसिमेट्रिकल अल्किन्स घेतलेला आहे ज्याला प्रोपीन म्हणतो आपण ओके अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये मी अनसिमेट्रिकल रिएजंट जो आहे तो ऍड करतोय काय ऍड करतोय अनसिमेट्रिकल रिएजंट ओके आता ऍडिशन रिएक्शन जी होणार आहे ती अकॉर्डिंग टू आमके रूल होणार आहे ती होते ती आपण लक्षात घेऊ ओके पहा सुरुवातीला मी काय करतो का हा जो काय इलेक्ट्रोफाइल आहे तुमचा हा इलेक्ट्रोफाइल तुमच्या या कार्बनकडे जो आहे तो पाठवतो हा जो काही डबल बॉन्डेड कार्बन आहे ज्याला आपण C2 म्हणू ओके हा C2 म्हणू आपण याला ओके हा C1 आणि हा C2 ओके तर हा जो काय H पॉझिटिव्ह आहे जर या कार्बनकडे गेला तर इथला डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये होईल आणि सोबतच हा Br पण आपल्याला दुसऱ्या कार्बनकडे पाठवावा लागेल ओके असं जर झालं तर मला अशा प्रकारचा इथे प्रोडक्ट जो आहे तो भेटायला पाहिजे ओके भेटायला पाहिजे CH3 बॉन्ड काय होईल तुमचा CH2 ओके हा हायड्रोजन इथे आला तर CH2 ओके इथला डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि कन्वर्ट होईल कशामध्ये सिंगल बॉन्ड मध्ये इथे आपल्याला CH2 आणि याला काय भेटायला पाहिजे तुमचा Br ओके हा Br असा भेटायला पाहिजे ओके बरोबर आहे अशा प्रकारचे ऍडिशन रिएक्शन होईल ओके सोबतच इथे एक दुसरा प्रोडक्ट पण भेटण्याची शक्यता आहे ओके दुसरा प्रोडक्ट भेटण्याची शक्यता कुठली आहे लक्षात घ्या मी ही जी काय पहिली केस इथे घेतली आहे की ज्या केसमध्ये मी हायड्रोजनला या कार्बनकडे पाठवलं ओके मी याला C1 असं नाव देतो आणि हा तुमचा C2 होईल मी पहिल्या केसमध्ये हायड्रोजनला C2 कडे पाठवलंय ओके आता दुसऱ्या केसमध्ये मी असं करतो की या हायड्रोजनला मी C1 कडे पाठवतो आणि ब्रोमिनला म्हणजे Br निगेटिव्हला C2 कडे पाठवतो ओके आणि त्या केसमध्ये पण ऍडिशन रिएक्शन आपल्याला पाहायला भेटेल पण प्रोडक्ट जो आहे तो वेगळा भेटेल तो प्रोडक्ट इथे मला अशा प्रकारचा भेटणार आहे CH3 बॉन्ड ओके CH ओके बॉन्ड Br ओके हा ब्रोमिन जो आहे तो या कार्बनकडे पाठवला आणि इथे भेटायला पाहिजे आपल्याला CH3
ओके, तर लक्षात घ्या असे दोन पॉसिबल प्रोडक्ट, ओके, हा आणि हा असे दोन पॉसिबल प्रोडक्ट आपल्याला ऑब्टेन होतील जेव्हा तुम्ही अनसिमेट्रिकल अल्किन्सला अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत रिॲक्ट करा. ओके, तर असे ते काय दोन प्रोडक्ट भेटलेत. या प्रोडक्ट पैकी मेजर प्रोडक्ट जो आहे तो तुमचा हा सेकंड नंबरचा 2 ब्रोमोप्रोपेन जो आहे तो आहे आणि हा याची यील्ड अप्रॉक्स जवळपास 80% इतकी भेटतं. ओके, म्हणजे या दोन पैकी जो प्रोडक्ट इथे भेटतं तो मेजर प्रोडक्ट हा आहे आणि हा 80% इतका भेटतं. ओके, आणि हा जो आहे हा मायनर प्रोडक्ट इथे आपण म्हणू शकतो, कमी प्रमाणात आपल्याला भेटतं आणि त्याचे यील्ड फक्त 20% असतं. ओके, आता हा 20% जो काय प्रोडक्ट आपल्याला इथे भेटलेला आहे याला मायनर प्रोडक्ट आपण म्हणू किंवा याला आपण बाय प्रोडक्ट असंही म्हणू शकतो. इथे जो मेन प्रोडक्ट आपल्याला भेटलेला आहे, मेजर प्रोडक्ट जो भेटलेला आहे, ओके, 80%, त्या मेजर प्रोडक्ट मध्ये ओके हा जो काय रिएजंट आपण टाकलेला आहे त्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट आम्ही अनसॅच्युरेटेड कार्बन कडे जाताना पाहिला की ज्या अनसॅच्युरेटेड कार्बन कडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहे आणि यावरून एक मार्कोनिकॉफ रूलचं एमके रूलचं स्टेटमेंट जे आहे ते आपण इथे फॉर्म्युलेट करू. ओके, मी घेतलोय काय, मी एक अनसिमेट्रिकल अल्किन्स घेतला. ओके, त्या अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये मी एक अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड केला. ओके, आणि या अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा ऍड केला तेव्हा दोन पॉसिबल प्रोडक्ट इथे भेटले. या दोन पॉसिबल प्रोडक्ट पैकी हा जो आहे हा मेजर प्रोडक्ट आहे जो 80% भेटतं आणि त्या 80% भेटणाऱ्या प्रोडक्ट मध्ये निगेटिव्ह चार्ज असलेला निगेटिव्ह पार्ट रिएजंटचा अशा कार्बन कडे, अशा अनसॅच्युरेटेड कार्बन कडे जातोय की ज्या कार्बन कडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत. हे स्टेटमेंट आपण इंग्लिश मध्ये असं करू का व्हेन अन unsymmetrical reagent. When an unsymmetrical reagent added to an unsymmetrical alkenes. जेव्हा आम्ही अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड करू अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये. ओके, when an unsymmetrical reagent added to an unsymmetrical alkenes, then the negative part of that reagent goes to that unsaturated carbon atom which is having the less number of hydrogen atom. म्हणजे जेव्हा तुम्ही अनसिमेट्रिकल रिएजंटला जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये ऍड कराल तेव्हा त्या अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट अशा अनसॅच्युरेटेड कार्बन कडे जाईल की ज्या कार्बन कडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम राहतील. ओके, हे जे काय स्टेटमेंट आहे हे तुमच्या मार्कोनिकॉफ रूलचं आहे. ओके, एमके रूलचं आहे. आता यामधला निगेटिव्ह पार्ट तुमच्या अशा कार्बन कडे का गेला की ज्या कार्बन कडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम आहेत. याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपल्याला या इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शनचं मेकॅनिझम लक्षात घेतलं समजून येईल. ओके, या इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होत असतं. इंटरमिडिएट जो आहे ते कार्बोकॅटायन फॉर्म होत असतं आणि आपल्याला माहित आहे का कार्बोकॅटायन जे आहे त्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी अशी असतं का टर्शरी कार्बोकॅटायन जास्त स्टेबल असतं, सेकंडरी कार्बोकॅटायन लेस स्टेबल असतं आणि सगळ्यात लेस स्टेबल जे असतं ते असतं तुमचा प्रायमरी कार्बोकॅटायन. अँड दॅट्स वाय असा हा जो काय एमके रूल नुसार आपल्याला हा प्रोडक्ट जो आहे तो मेजर प्रोडक्ट इथे ऑब्टेन होत असतं. ओके, आता मार्कोनिकॉफ रूल कुठल्या कुठल्या अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये वर आपल्याला अप्लाय करता येईल ते आपण लक्षात घेऊ. तर इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन जी आहे ती अनसिमेट्रिकल अल्किन्स मध्ये अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल होत असतात आणि अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल होणारे काही अनसिमेट्रिकल अल्किन्स मी इथे घेतलेले आहेत की ज्यामध्ये आपल्याला ऍडिशन रिएक्शन अकॉर्डिंग टू द एमके रूल होणार आहे. ओके, तर हा एक प्रोपीन घेतलेला आहे आणि हे प्रोपीनचं एक्झाम्पल तर आपण पाहिलेच आहे. ओके, याच्यामध्ये जर मी HBr ऍड केला, ओके, तर HBr ऍड केला तर हा Br जो आहे हा अशा अनसॅच्युरेटेड कार्बन कडे जाईल की ज्या कार्बन कडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे, म्हणजे इथे अटॅच होणार आहे. हा आपण प्रोडक्ट आधी पाहिलेला आहे. ओके, हे कसं होईल, काय प्रोडक्ट भेटतात हे जरासं सॉल्व्ह करा आणि याचा पुढचा टॉपिक आपण उद्या कंटिन्यू